गुड आफ्टरनून स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिले होते वेगवेगळे लॉकिंगचे कंकरन्सी कंट्रोल प्रोटोकॉल्स. ह्याच्यामध्ये आपण 4 टाइप्स पाहिले होते. ज्याच्यामध्ये पहिला टाइप आहे 2 फेज लॉकिंग प्रोटोकॉल, दुसरा आहे टाइम स्टॅम्प ऑर्डरिंग प्रोटोकॉल, तिसरा आहे मल्टी व्हर्जन कंट्रोल प्रोटोकॉल आणि चौथा आहे व्हॅलिडेशन कंट्रोल प्रोटोकॉल. तर याच्यामधला आपण आज पहिला पाहणार आहोत की 2 फेज लॉकिंग प्रोटोकॉल. जसं की याच्या नावातच आहे की याच्यामध्ये 2 फेजेस असणार आहे. पहिले असणार आहे ग्रोइंग फेज आणि दुसरी असणार आहे श्रिंकिंग फेज. या 2 फेजेस वरती हा प्रोटोकॉल काम करतो कंकरन्सी कंट्रोल टेक्निकसाठी. ओके, सो ह्याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट असणार आहे 2 फेज लॉकिंग मध्ये लॉक्स आपण ॲक्वायर करतो. तर हे लॉक्स काय आहे, तर हे लॉक्स म्हणजे काय असणार आहेत, आपले ट्रान्झॅक्शन लॉक्स असणार आहेत. जे काही आपण डेटाबेसमध्ये ट्रान्झॅक्शन्स करतोय परफॉर्म, त्या ट्रान्झॅक्शन्सवर आपण लॉक्स ॲक्वायर करतो. लॉक्स ॲक्वायर केल्यामुळे काय होतं की नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन ज्या वेळेला एखादा टेबल, रो, फील्ड ह्याच्यावरती ॲट अ टाइम ज्या वेळेला ॲक्सेस करायला बघतात, तर लॉक्स ॲक्वायर असल्यामुळे त्यांना त्याच्यापासून लिमिटेशन्स लिमिटेड ॲक्सेस त्यांना मिळतो. मग ह्या मेकॅनिझममध्ये काय होतं की डेटा आयटमवरचा जो मॅनेजमेंटचा किंवा ॲक्सेसचा जो मॅनेज आहे तो आपण मॅनेज करू शकतो बाय युजिंग लॉ, ज्याच्यामध्ये इंटेग्रिटी आणि कन्सिस्टन्सी ह्या दोन्ही गोष्टी काय होणार आहेत, अचीव होणार आहेत की ज्या वेळेला आपण मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करतो डेटाबेसवर. ओके, मग आता हे लॉक्स हे जे आहेत ते इमॅजिनरी लॉक्स आहेत. आपण त्याला लॉजिकली इम्प्लिमेंट करणार आहोत. मग लॉकिंग करण्यासाठी डेटाबेसचे ट्रान्झॅक्शन लॉक करण्यासाठी आपण एकतर वापरतो लॉक किंवा अनलॉक, ह्या 2 क्वेरीज. ओके, सो आता हे जे लॉक्स आहेत ते आपण कुठे ॲक्वायर करू शकतो, तर लॉक्स आपण वेगवेगळ्या रिसोर्सेसवर, मी मागच्या लेक्चरमध्ये पण एक टर्म वापरली होती रिसोर्स. तर हा रिसोर्स म्हणजे काय असणार आहे, तर एकतर तुमची त्या डेटाबेसमधल्या टेबलची रो, स्वतः त्या डेटाबेसमधला एक टेबल किंवा स्वतः त्या डेटाबेसच्या टेबलमधल्या रोमधली एखादी फील्ड किंवा टेबलमधली फील्ड, या 3 गोष्टींवर आपण लॉक ॲक्वायर करू शकतो. ओके, मग आता रोजवर लॉक ज्या वेळेला ॲक्वायर करतो त्यावेळेला काय होणार की ती रो जर एकदा का लॉक झाली त्या टेबलमधली, तर त्या रोवरती आपण दुसरे युजर्स मल्टिपल ट्रान्झॅक्शन जेव्हा करतात त्यावेळेला दुसरे युजर्स त्यावेळेला ॲक्सेस करू शकत नाही. ज्या वेळेला टेबल लॉक केला जातो त्यावेळेला काय होणार आहे की तो टेबल जर कुठला एखादा ट्रान्झॅक्शन ॲक्वायर करत असेल त्या टेबलला, तर दुसरं कुठलं ट्रान्झॅक्शन त्या टेबलमध्ये ॲक्सेस मॅनेज करू शकत नाही, रीड आणि राईट. आणि फील्डला जर आपण लॉक केलं तर त्या पर्टिक्युलर टेबलच्या फील्डवरती दुसऱ्या कुठल्या ट्रान्झॅक्शनला ॲक्वायर करता येत नाही, ॲक्सेस मॅनेज करता येत नाही. अशा पद्धतीनं हे जे लॉक्स आहेत रो, टेबल किंवा फील्ड या 3 रिसोर्सेसवरती काम करतात. ओके, लॉक्समुळे काय होतं की अदर ट्रान्झॅक्शनला रिस्ट्रिक्शन्स अप्लाय होतात की तो रिसोर्स जोपर्यंत रिलीज होत नाही, जसं की मी आता सांगितलं रो, टेबल, फील्ड, कुठलाही एखादा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शननी जर ॲक्वायर केला एखाद्या लॉकनी, तर त्या फील्डला ते ट्रान्झॅक्शन किंवा ते लॉक जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत दुसरं कुठलं ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती लॉक ॲक्वायर करू शकत नाही. कधीपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत ते लॉक आपण रिलीज करत नाही. दॅट ट्रान्झॅक्शन इज नॉट ॲक्सेस अनलेस अँड अंटिल दॅट लॉक इज रिलीज. अदर ट्रान्झॅक्शन विल नॉट ॲक्सेस द रिसोर्स अनलेस अँड अंटिल द प्रीवियस लॉक इज रिलीज्ड. ओके, आणि हे लॉक रिलीज करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते, अनलॉक. आता जसं की इथे एक एक्झाम्पल दिले बघा फिगरमध्ये, एक युजर 1 आहे, युजर 2 आहे. मल्टी युजर सिस्टीम मध्ये डेटाबेसचा जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरला आपण काय करतो, ॲक्सेस करतो. ठीक आहे, मग सर्व्हरला ज्या वेळेला ॲक्सेस करतात हे नंबर ऑफ युजर्स, त्यावेळेला ॲट अ टाइम हे काय करू शकत नाही, ॲक्सेस करू शकत नाही आणि आपण देऊ पण नाही. का देऊ नाही, तर आपल्याकडे काल आपण बघितलं होतं की कंकरन्सी का मेंटेन करायची आपल्याला, 3 डर्टी रीड्स, लॉस्ट अपडेट ह्या सगळ्या
ज्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय की त्या ट्रान्झॅक्शन्सवरती आपल्याला कंकरन्सी मेंटेन करण्यासाठी लॉकिंग वापरायचं आहे. मग आता इथं युजर 1 आणि युजर 2 एक ॲट अ टाइम डेटाबेसच्या पर्टिक्युलर एका टेबलला काय करतायत ॲक्सेस करतात. ठीक आहे, पण आपलं लॉकिंग प्रॉपर्टी काय सांगते की लॉक्स आर वेन द लॉक्स आर अक्वायर्ड ऑन अ टेबल फील्ड और रो अदर ट्रान्झॅक्शन्स आर नॉट एबल टू ॲक्सेस दॅट ट्रान्झॅक्शन अनलेस अँड अंटिल इट रिलीज. मग आता इथं काय होणार आहे बघा, युजर 1 जो आहे ऑलरेडी तो काय आहे डेटाबेसला कनेक्टेड आहे आणि त्या डेटाबेसच्या त्या टेबलला कनेक्टेड आहे. आता एकदा का हा इथे कनेक्ट झाला तर इथं काय होतंय की हे जे ट्रान्झॅक्शन T1 आहे, ठीक आहे, म्हणजे ह्याला काय बोलणार आपण युजर आणि डेटाबेस मधलं हे ट्रान्झॅक्शन T1, ठीक आहे, युजर 2 आणि डेटाबेस मधलं हे ट्रान्झॅक्शन T2, म्हणजे दोन ट्रान्झॅक्शन्स काय करतायत ॲट अ टाइम बघायला जातात. पण ट्रान्झॅक्शन T1 इज ऑलरेडी कनेक्टेड विथ द टेबल इन द डेटाबेस सर्व्हर. मग अशा वेळेला इथं काय होणार आहे लॉक ॲक्वायर होणार आणि हे लॉक ॲक्वायर झालं एकदा की काय होणार आहे ह्या युजरला ट्रान्झॅक्शन T1 परफॉर्म करेपर्यंत मग हे लॉक रिलीज तो करणार नाहीये आणि हे लॉक त्याने रिलीज केलेलं नाही तोपर्यंत त्याला रीड अँड राईट ॲक्सेस मिळणार कुणासाठी या टेबलसाठी. ओके, मग तोपर्यंत दुसरा जो युजर आहे ॲट द सेम टाइम त्याला त्याच टेबलवरती काय करायचंय ॲक्सेस करायचं, डेटा त्या टेबलचा ॲक्सेस करायचा. मग हे अशा वेळेला पॉसिबल नाही. का नाहीये तर इथे ऑलरेडी काय आहे ट्रान्झॅक्शन T1 लॉक झालेला आहे आणि जोपर्यंत हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत नाही आणि जोपर्यंत ह्या ट्रान्झॅक्शनला अनलॉक केलं जात नाही तोपर्यंत ट्रान्झॅक्शन T2 म्हणजे ह्या युजरचं ट्रान्झॅक्शन T2 हे वेटिंग स्टेटमध्ये राहणार या टेबलसाठी, पर्टिक्युलरली या टेबलसाठी, कारण ह्या टेबलला लॉक अप्लाय केले, या रिसोर्सला लॉक अप्लाय केले. मग अशा वेळेला रीड राईट ॲक्सेस या युजरला ह्या टेबलमधला मिळणार नाही जोपर्यंत ह्या ट्रान्झॅक्शनचा हा टेबल जो लॉक झालाय तो अनलॉक केला जात नाही. अशा पद्धतीनं हे लॉक्स काम करतात. पुढच्या लेक्चरमध्ये आता आपल्याला पाहायचंय की टू फेज लॉकिंग प्रोटोकॉलमध्ये ग्रोइंग फेज आणि श्रिंकिंग फेज, ओके, ग्रोइंग फेज आणि श्रिंकिंग फेज कशा काम करतात. तर हा सगळा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. आत्ताच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की लॉक म्हणजे काय असतात आणि लॉक काम कसे करतात. थँक्यू.